इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरमध्ये अनेकांनी मालमत्ता कर थकवला आहे। थकबाकी वसूल होत नसल्याने महापालिकेच्या अडचणी वाढल्या आहेत। अखेर थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने अनोखा फंडा लढवत मालमत्ता कर थकबाकीदारांच्या घरासमोरच ढोल ताशा वाजवून ध्वनिक्षेपणाद्वारे थकबाकीची माहिती दिली आहे। महापालिकेने बड्या थकबाकीदारांच्या घरासमोरच ढोल ताशा वाजवून ध्वनिक्षेपणाद्वारे मालमत्ता थकबाकीची माहिती दिली। नोटीस वॉरंट देऊनही 21 दिवसात भरणा केली नाही तर अटकवणेची सूचना देण्यात येते। अटकवणेच्या सूचनेनंतर थकबाकी भरणा केली नाही तर अटकवणी केली जाणार। अटकवणीनंतर देखील थकबाकी भरणा केला नाही तर मालमत्तेचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती कर निर्धारक आणि संकलक अधिकारी नीलम कदम यांनी केली आहे। नमस्कार। उल्हासनगर महानगरपालिका कर विभागामार्फत युनिट नंबर 1 ते 4 मधील जे मोठे थकबाकीदार होते त्यांना आपण वेळोवेळी वॉरंट दिलेले आहेत, नोटिसा दिलेल्या आहेत, त्यांना वेळोवेळी सूचित केलं होतं की बाबा लवकरात लवकर तुमचा थकीत कर भरणा करावा, जेणेकरून तुमच्यावरती कारवाई होणार नाही। परंतु इतक्या सूचना दिल्यानंतर देखील त्यांनी आजपर्यंत कर भरणा केलेला नाही आहे। त्यामुळे मग असे जे मोठे थकबाकीदार आहेत त्यांच्याकडे आज आपण गेलो होतो। त्यांच्या मालमत्तांच्या इथे जाऊन आपण ढोल ताशा वाजवलेला आहे आणि ध्वनिक्षेपणाद्वारे त्यांना आपण त्यांची जे थकबाकी आहे त्या पूर्ण देयकाची सविस्तर माहिती देऊन त्यांना आपण लवकरात लवकर त्यांच्या थकीत मालमत्ता कराचा भरणा करावा असे आपण सूचित केलेले आहे। तर माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की तुम्ही देखील लवकरात लवकर तुमच्या मालमत्ता कराचा जो थकीत भरणा असेल तो लवकरात लवकर करावा आणि उल्हासनगर महानगरपालिकेला सहकार्य करावं। मॅडम, ही प्रक्रिया वाढवून सुद्धा नागरिक जर कर भरत नसेल तर पुढची कारवाई काय असेल? पुढची कारवाई हीच असते की आपण आता त्यांना वॉरंट दिलेले आहेत, वॉरंट दिल्यानंतरही त्यांनी 21 दिवसात त्याची भरणा नाही केला तर आपण त्यांना अटकावणीची आपण सूचना देतो। त्या अटकावणीच्या सूचनेनंतर देखील त्यांनी काही केलं नाही तर आपण 21 दिवसानंतर त्या प्रॉपर्टीची अटकावणी करतो आणि त्या अटकावणीच्या नोटीसनंतर आपण त्या मालमत्तेचा लिलाव करतो।